लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय आमदार राहुल सो आवाडे, इचलकरंजी विधानसभा, माननीय सौ सुलोचना कट्टी, सरपंच, ग्रामपंचायत कबनूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगावमध्ये जोगणी उत्सव संपन्न। माणगावमध्ये मोठ्या उत्साहामध्ये जोगणी उत्सव संपन्न। यावेळी माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग, बबन परीट, भिकूसिंग ठाकूर, संजय पाटील, शिवाजी माने, बाहुबली पाटील, बाबासो गवळी, मनोज परीट इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नमस्कार, मी माणगाव पोलीस पाटील करसिद्ध जोग। आज मी तुम्हाला जोगणीविषयी माहिती देणार आहे। कराड संस्थानामधून कागल जहागिरी असताना माणगावमध्ये पूर्वजांनी जोगणी सुरू केलेली आहे। त्यामध्ये ज्येष्ठ मध्य अमावस्येला जोगणी हा उत्सव पूर्ण माणगावकर अतिशय उत्साहामध्ये जोगणी सण साजरा करतात। सकाळी हत्यार पूजन करून माणगावमधील ग्रामदैवत मानकाई मंदिर या ठिकाणी जाऊन मानकाई मंदिराची देवीची पूजा करून त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करून त्या ठिकाणी असणारे 5 दिवे लावून त्या 5 दिव्यांना नावं देऊन पाऊस, वारा, पीक, सरकार, चोर अशा पद्धतीने नावं ठेवून त्या ठिकाणी ज्याची वर्षारकी आहे अशा कुलकर्णींच्या घरी त्या दीपाचं पूजन करून त्या ठिकाणाहून धनगर गल्ली या ठिकाणी असणाऱ्या जोगणी कट्ट्याजवळ पूर्वी जे मातीचं मडकं दिवा लावून ठेवलेलं असायचं, त्यामध्ये येणाऱ्या कीटक, साप, बेडूक किंवा रिकामा असेल तर या गोष्टीवरून पाऊस कशा पद्धतीनं राहील वर्षभर याचा अंदाज बांधला जातो। तर पूर्वीचे मडके काढून त्याच्यामधील त्या अंदाजानुसार ते मडके काढून त्या ठिकाणी नवीन पूजन केलेले मडकं त्या ठिकाणी ठेवलं जातं। तदनंतर सायंकाळी गावातील सर्व मानकरी चावडी या ठिकाणी जमा होतात। त्याच्यानंतर परीट समाजाचा जो नवरा असतो त्याच्या घरी जाऊन नवरा आणि नवरीचं पूजन करून त्या ठिकाणाहून मानकाई मंदिर, जैन बस्ती, गर्डीशा मंदिर, पेट लाईन या ठिकाणाहून सोसायटी मार्गे बौद्ध समाज करून बौद्ध समाजामार्गे मुगळखोड, बिरदेव मंदिर करून रुकडीची असणाऱ्या वेशीला टच करून सदरची मिरवणूक ही थळपांढरी या ठिकाणी येते। थळपांढरी या ठिकाणी नवरा नवरीचा शाही पद्धतीनं विवाह संपन्न केला जातो। त्यानंतर गणपती मंदिर मार्गे सदरची ही जोगणी उत्सव मिरवणूक सोसायटीजवळ येते। त्या ठिकाणी सुतळीला लिंबाच्या डांप्याची बांधलेली वेश तोडून सदरची मिरवणूक ही परीट ज्या त्यांचा नवरा असतो त्या पाटांच्या घरी येते। त्याच्यानंतर नवरा नवरीचे पूजन केले जाते। तदनंतर ज्यांची वर्षारकी आहे अशा कुलकर्णींच्या घरी नवरा नवरी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलं जातं। त्यांना आहेर वगैरे दिला जातो आणि त्या ठिकाणी परत येतेवेळी त्या ठिकाणी त्यांच्या उंबऱ्यावर ठेवलेलं माप परत ओलांडून येऊन सदरची जोगणी उत्सव मिरवणूक ही गाव चवडीमध्ये येते। तर या मिरवणुकीविषयी सांगताना संपूर्ण माणगाव गाव याच्यामध्ये सहभागी असतं। फार पूर्वीपासून याची प्रथा आहे की परीट समाजाचा नवरा असतो, कुंभार समाजाची नवरी असते, वऱ्हाडी म्हणून बौद्ध समाजातील व्यक्ती असते, वाजंत्री म्हणून कोरवी समाजातील व्यक्ती असतात आणि 12 बोलतेदार जे आहेत ते सर्वजण तरवारी धरण्यासाठी या ठिकाणी येतात। तदनंतर हा कार्यक्रम समाप्त केला जातो। या कार्यक्रमासाठी पूर्वी कागल संस्थानामध्ये असताना जे पूर्वीचे जहागीरदार होते ते 15 रुपये असे मानधन द्यायचे, परंतु संस्थाने विलिनीकरण झाल्यानंतर ते मानधन बंद झालं। त्याच्यानंतर या जोगणीसाठी लागणारा हा जो खर्च आहे
तो खर्च ग्रामपंचायत मानधन आणि ज्याच्याकडे वर्षारकी असते अशा लोकांच्याकडून मिळणाऱ्या रकमेतून गावचे पोलीस पाटील हे त्या लोकांना, मानकरी लोकांना मानधन देऊन हा जोगणी उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करतात। याचं वैशिष्ट्य म्हटलं की जे सोन्याची पंचधातूची जी वाटी आहे ती वाटी नवरीच्या हातामध्ये दिली जाते आणि संपूर्ण गावभर किंवा संपूर्ण गावची वेश जी असते ती वेश फिरवून आणली जाते। धन्यवाद। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।